ओम नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नवीन विषय घेणार आहोत। महाभारत आपल्याला माहिती आहे, महाभारत हा इतिहास आहे आणि व्यासांनी तो रचलेला आहे। तर या महाभारतामध्ये यक्ष प्रश्न हा अध्याय फार महत्त्वाचा आहे आणि त्यामधले काही प्रश्न आज आपण घेणार आहोत। म्हणजे या मालिकेमध्ये त्यामधले काही प्रश्न आपण घेणार आहोत चिंतनासाठी। तर त्यामागे एक गोष्ट आहे। एका जंगलामध्ये एक ऋषी राहायचा आणि त्यावेळेस अग्नी पेटवण्यासाठी लाकडांचा उपयोग केला जायचा। तर इथे हा ऋषी, त्याच्याकडे दोन लाकडं होती। एकाला म्हणतात अरणी आणि दुसरा मंथा, अरणी मंथा। तर अरणी मंथा हे दोन लाकडं होती। त्यानं ती दोन्ही लाकडं एका दोरीला बांधली आणि त्या झाडावर अटकून दिली आणि तो ते घ्यायचा आणि त्यामधून अग्नी पेटवायचा, अरणी मंथा। तर एक दिवस हरिण आलं। त्या हरणाने आपलं अंग त्या झाडाला घासलं, त्याच्या शिंगामध्ये ती दोरी अडकली आणि ते लाकडं घेऊन ते हरिण पळालं। आता ह्या ऋषीला मोठी पंचायत पडली। अरे आता अग्नी पेटवायची कशी? ती लाकडंच तर आता हे हरिण घेऊन गेलं। त्याला कळलं की आपल्या जवळच तर पांडव राहत आहे, ते पण वनवासामध्येच आहे। तर तो ऋषी त्यांच्याकडे गेला, त्यांना विनंती केली, म्हणजे बघा असं असं झालेलं आहे, त्या हरणानं माझी लाकडं नेलेली आहे, आता मी अग्नी पेटवू शकत नाही, तुम्ही काहीही करा पण ते माझी लाकडं आणून द्या। पांडव म्हणजे नेहमीच सेवा करण्यास तत्पर। तेव्हा ते म्हणाले की तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही तुमच्या हरणाला शोधून काढू। आणि हे पाचही पांडव निघाले। खूप इकडे तिकडे धावपळ सुरू झाली, सगळीकडे त्यांनी शोध घेतला, पण त्यांना कुठेच हरिण मिळेना। शेवटी थकून गेले, दमून गेले, घामाघूम झाले, एका झाडाखाली बसले, तहानेनं फार व्याकुळ झाले। तेव्हा त्यांच्यामधला छोटा नकुल झाडावर चढला आणि त्यानं बघितलं की हिरवीगार झाडं दिसत आहे। ज्या ठिकाणी पाणथळ असते त्याच ठिकाणी तशी झाडं वाढतात। तर त्यानं बघितलं की त्या ठिकाणी झाडं आहे आणि त्याने पक्ष्यांचा आवाज पण ऐकला, तिथे पक्षी पण आहे। तेव्हा त्याची खात्री झाली की जवळपास कुठेतरी पाणी आहे। तो खाली उतरला आणि युधिष्ठिरांची परमिशन घेतली आणि तो निघाला, भांडं घेऊन निघाला पाणी आणायला। आणि समोर गेल्यानंतर त्याला दिसला की एक छोटासा सुंदर तलाव आहे, आजूबाजूला झाडं आहे, पक्षी आहे। आता तो ते पाणी पिणार, एवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला, नकोला थांब, पाणी पिऊ नकोस, पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। माझ्या प्रश्नांची उत्तरं न देता माझ्या परवानगीशिवाय तू पाणी पिला तर याचे परिणाम चांगले होणार नाही। नकुलानं काहीच पर्वा केली नाही आणि पाणी प्यायला लागला। थोडं पाणी पिल्यानंतर तो बेहोश होऊन पडला आणि शेवटी मेला। अजूनपर्यंत नकुल आला नाही, सगळ्यांना काळजी वाटली। मग सहदेव गेला। सहदेवानं बघितलं की अरे आपला भाऊ मरून पडलेला आहे। पुन्हा तोच आवाज, रे सहदेवा तू पाण्याला हात लावू नकोस, हा तलाव माझ्या मालकीचा आहे, पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मग मी तुला परमिशन देईल, तेव्हा तू पाणी घेऊ शकतो। पण एवढी तहान लागलेली आहे तर कोण उत्तरं देणार? सहदेव पण गेला आणि पाणी प्यायला लागला आणि पाणी पिल्यानंतर तिथे बेहोश होऊन पडला। अर्जुन आला, भीम आला, कुणीही पर्वा केली नाही आणि बिना परमिशननं पाणी घेतलं आणि चारच्या चारी भावंड तिथे मरून पडले। आता युधिष्ठिराला फार काळजी लागली,
तर हे झालं काय? तेव्हा युधिष्ठिर स्वतः तिथे गेले आणि बघितलं चारी भावंडं मरून पडलेली आहे. आश्चर्य वाटलं की एवढे पराक्रमी आपले भावंड, यांना मारण्याची शक्ती कोणामध्ये आहे? तेव्हा एक आवाज आला की युधिष्ठिरा, मी तुझ्या भावंडांना सांगितलं होतं की हा तलाव माझा आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही पाण्याला हात लावू शकत नाही. पाणी पिण्यापूर्वी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तर तुम्ही उत्तरं दिली तरच तुम्ही पाणी घेऊ शकाल. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की तुम्ही दिसता बगळ्यासारखे, पण तुम्ही बगळा नाही, तुम्ही कोणीतरी दिव्य पुरुष आहात. तेव्हा तो बगळा म्हणतो की मी यक्ष आहे, माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे. मग युधिष्ठिर म्हणतो की हा तलाव तुमच्या मालकीचा आहे. तुमच्या मालकीच्या वस्तूला हात लावणं हा अधर्म आहे. मी असा अधर्म कधीही करणार नाही. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारा, मी माझ्या परीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा मग यक्ष प्रश्न विचारायला लागतो आणि युधिष्ठिर उत्तर देतो. आणि ह्याच प्रकरणाला यक्ष प्रश्न असं म्हटलेलं आहे. अगदी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे. ह्या अध्यायामधले काही श्लोक, काही प्रश्न आपण या मालिकेमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आज बघूया पहिला प्रश्न काय आहे. तेव्हा तो यक्ष म्हणतो, किम स्वीत आदित्यम उन्नयती, किम स्वीत आदित्यम उन्नयती, कोण सूर्यास उगवावयास लावतो. हा होता यक्षाचा पहिला प्रश्न. की आपण बघतो सूर्य उगवताना, पण त्याला उगवायला कोण भाग पाडतं? कोणीतरी आहे का? तेव्हा युधिष्ठिर काय म्हणतो, ब्रह्मादित्यम उन्नयती, ब्रह्म सूर्यास उगवावयास लावते. ब्रह्म आदित्यम उन्नयती म्हणजे ब्रह्मामुळे हा सूर्य उगवतो. म्हणजे काय? आपल्याला वाटतं की हे सगळं जग आपोआपच चाललेलं आहे. कोणतीही गोष्ट आपोआप चालत नसते. सूर्य बरोबर उगवतो, नंतर चंद्र उगवतो, मग रात्र होते, दिवस होतो, ही पृथ्वी फिरत राहते. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होत नाही. याच्यामागे कोणती तरी शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच ब्रह्म आहे. आणि आपल्या सगळ्या उपनिषदांनी सांगितलं आहे की सृष्टी स्थिती प्रलय हे ब्रह्मच करत असतो. आणि सूर्य चंद्र तारे हे सगळे कार्य करतात कुणाच्या आज्ञेमुळे? भगवंताच्या किंवा ह्या ब्रह्माच्या आदेशामुळे. भयात तपती सूर्य, कठोपनिषदाने म्हटलेलं आहे की हा सूर्य भयामुळे तापतो, कधीही उशीर करत नाही. बघा, नेमलेल्या वेळेवर बरोबर तो उगवतो. म्हणजे त्यांच्या गतीमध्ये कुठेही फरक पडत नाही. थोडं जर नियमाचा भंग झाला तर सगळे सृष्टीचं वाटोळं होईल, सगळी सृष्टी विनाश पावेल. सूर्य जरी थोडा पृथ्वीच्या जवळ आला, सगळं जवळून भस्म होईल. तो एका विशिष्ट अंतरावरच राहतो आणि त्याच अंतरावर तो फिरत असतो. आता सूर्य फिरत नाही, आपल्याला माहिती आहे. आपण म्हणतो की सूर्य उगवला, सूर्य मावळला, पण ही पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असते. तेव्हा हा सूर्य कायमचा तळपत राहतो, रात्रंदिवस तळपत राहतो, सगळ्या जगाला प्रकाश देत राहतो. तर हा कुणाच्या आज्ञेमुळे करत आहे? तेव्हा इथे युधिष्ठिर म्हणतो की त्याच्या मागची जी सत्ता आहे ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या आदेशामुळेच या जगामध्ये सगळे क्रियाकपाल होत आहे. हे जग आपोआप चालत नाही. आपल्याला दिसत नाही म्हणून असं नाही की दिसत नाही म्हणून ते नाही आहे, ते सत्य आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसत नाही. आता पृथ्वी गरगर फिरत आहे, स्वतःभोवती फिरत आहे, सूर्याभोवती फिरत आहे. आपल्याला जाणवतं का? आपल्याला काहीच जाणवत नाही. पण आपल्याला जाणवत नाही म्हणून काही ती फिरत नाही असं नाही. वैज्ञानिकांना पण मानावं लागलं. आता कोणीच बघितलं नाही, पण त्यांना पण मानावं लागतं की पृथ्वी फिरते.
म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहे. आपण काय बघू शकतो? फक्त आकाशगंगा. त्या आकाशगंगेपेक्षा कितीतरी मोठमोठ्या सोलर सिस्टम आहे. आपण ते सगळं बघू शकत नाही आणि म्हणतो की आपण बघू शकत नाही म्हणजे ते अस्तित्वात नाहीच, असं नाही. तर इथे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला कळतं की ह्या जगामध्ये जे काही घडत आहे त्याच्यामागे एक सत्ता आहे, त्याच्यामागे ईश्वरी सत्ता आहे, त्याच्यामागे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या शक्तीमुळेच हे सगळं जग चाललेलं आहे. सूर्याला जर फ्रीडम दिलं तर तो तर मोकळा होऊन जाईल, तो कशाला तापेल. पण हे सगळं चाललेलं आहे भगवंताच्या आदेशानुसार. हे सगळं त्या ब्रह्माच्या आदेशानुसार चाललेलं आहे. म्हणून आपल्याला ते मानावंच लागतं. वैज्ञानिक लोक मानत नाही. ते म्हणतात की आपोआपच होत आहे. आपोआप कोणतीही गोष्ट होत नाही. सूर्य रात्रंदिवस तापत असतो आणि प्रकाश देतो. कोण प्रकाश देतो? ह्या सूर्यामधून येणारा प्रकाश तो ब्रह्माचाच प्रकाश आहे, तो भगवंताचाच प्रकाश आहे. त्या सूर्याचा तर प्रकाश भौतिक आहे, पण त्याच्यामागे दिव्य प्रकाश आहे. म्हणून आपले उपनिषद म्हणतात न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो अयम अग्नी तमेव भान्तमनुभाति सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. कठोपनिषद म्हणते की त्या ब्रह्माच्या प्रकाशामुळे सूर्य प्रकाशित झालेला आहे. त्या ब्रह्म तर स्वयंप्रकाशित आहे, त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. पण त्याच्या प्रकाशामुळेच हे जग प्रकाशित झालेलं आहे. त्याच्या प्रकाशामुळे सूर्यप्रकाश देतो. प्रकाश त्याचाच आहे. आता आपण झोपल्यानंतर तिथे कुठे सूर्य आहे, चंद्र आहे, तारे काही नाही. पण आपण स्वप्न बघतो. आता हे स्वप्न आपण प्रकाशाशिवाय बघू शकत नाही. मग आपल्या आतमध्ये प्रकाश आला कुठून? तिथे सूर्य नाही, चंद्र नाही, पण स्वप्न आपण अगदी क्लिअर बघतो आणि तिथे प्रकाश असतो. तो प्रकाश तुमच्यामध्ये असलेल्या त्या आत्म्याचा आहे, त्या ब्रह्माचा प्रकाश आहे. त्या आत्मप्रकाशामध्ये तुम्ही सगळे स्वप्न बघता. सूर्य तिथे नाही आहे. भौतिक जगामध्ये सूर्य आहे, पण त्याच्या मागेसुद्धा प्रकाश आहेच. आणि हा सगळा प्रकाश जो आहे बाहेरचा असो की आतला असो, तर हा सगळा भगवंतामुळे आहे, ब्रह्मामुळे आहे. म्हणून हा सूर्याला उगवायला कोण भाग पाडतं असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हाही ते युधिष्ठिर म्हणतात की ब्रह्मामुळे सूर्य तळपतो. तो उगवतो आणि मावळतो. तो उगवती नाही आणि मावळती नाही, पण तो तिथे स्थिर राहतो. कुणाच्या आज्ञेमुळे? तर ब्रह्मामुळे. ब्रह्मादित्यम उन्नयती, ब्रह्म सूर्यास उगवाव्यास लावते. तर दुसरा प्रश्न आहे केन स्वित श्रोत्रियो भवती, कशामुळे विद्वान होतो? उत्तर श्रुतेन, श्रवणामुळे, ऐकण्यामुळे. तर इथे दुसरा प्रश्न काय आहे? केन स्वित श्रोत्रियो भवती, तर मनुष्य कशामुळे विद्वान होतो? आपण बरेचसे पंडित बघतो. आता बघा जग बदललेलं आहे. तुम्ही त्यावेळेचा विचार करा, 5000 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस आपल्याकडे काय होतं? आपल्याकडे वैदिक पाठशाळा होत्या. विद्यार्थ्यांना गुरुकडे जावं लागायचं आणि गुरुकडे जाऊन तिथे 25 वर्ष राहावं लागायचं आणि त्या 25 वर्षामध्ये त्यांना ज्ञान संपादन करावं लागायचं. मग ते महान विद्वान व्हायचे. आता त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं होतं कशाद्वारे? श्रवणाद्वारे. ते विद्वान कशामुळे झाले? श्रवणाद्वारे. म्हणून इथे म्हटलं आहे की श्रुतेनं, श्रवणामुळे, ऐकण्यामुळे मनुष्य विद्वान होतो. कारण त्यावेळेस पुस्तकं नव्हती. हे ऋषीने सगळं पाठांतर केलेलं होतं आणि ते आपल्या शिष्यांना सांगायचे. शिष्य फक्त श्रवण करायचे आणि श्रवण करून ते सगळं ज्ञान संपादन करायचे. आज आपल्याला माहिती आहे की फार बदल झालेला आहे. आज सगळीकडे पुस्तक आलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे. आपल्याला सगळं ज्ञान तिथे मिळतं. तरीसुद्धा ऐकून जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान आपल्याला पुस्तक वाचून मिळत नाही. जेव्हा आपण गुरुकडून किंवा महापुरुषांकडून ऐकतो ते जे ज्ञान असतं, त्या स्वामीजींनी एवढी व्याख्यानं दिली. स्वामी विवेकानंद आले, त्यांनी व्याख्यानं दिली.
त्यांच्या येण्यापूर्वीसुद्धा पुस्तकं होती, पण त्याचा तेवढा प्रभाव पडत नव्हता. पण स्वामीजींनी व्याख्यान दिल्यानंतर किती लोकांना ते ज्ञान प्राप्त झालं, किती लोकांना त्यामध्ये आवड निर्माण झाली, किती लोक विद्वान झाले आणि सगळे स्वामीजींची लेक्चर ऐकायचे. प्रोफेसर, मोठमोठे विद्वान सगळे स्वामीजींचे व्याख्यानं ऐकायचे. तेव्हा हे श्रवण फार महत्त्वाचं आहे. श्रवण करणं, वाचणं तर ठीक आहे, पण वाचण्यापेक्षा ऐकणं फार महत्त्वाचं आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी एकही पुस्तक वाचलं नव्हतं, पण ते म्हणायचे, अरे मी वाचलं नाही, पण मी लहानपणी खूप ऐकलेलं आहे. कामातपूरला खूप साधू यायचे, खूप मोठमोठे पंडित यायचे, त्यांच्याकडून मी बरंच काही ऐकलेलं आहे. म्हणजे ऐकून ज्ञान प्राप्त होत असतं. ऐकल्यामुळे मनुष्य विद्वान होतो, कारण ते त्यांचे अनुभव असतात. जे लोक सांगतात त्यांनी त्या शास्त्राचा अनुभव घेतलेला असतो, त्यामुळे आपल्याला ते सहज सोपं करून सांगू शकतात. म्हणून विद्वान व्हायचं असेल तर आपल्याला कुणाकडून तरी ऐकावं लागेल. गुरुकडून म्हणा किंवा पंडिताकडून म्हणा किंवा कुणाकडून ते ऐकावं लागेल. ते आपल्या बुद्धीला जर आकलन होत नसेल तर पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल आणि ऐकून ते ज्ञान संपादन करावं लागेल. म्हणून ते सांगितलं की सत्संग केला पाहिजे. त्या सत्संगाचा उद्देश काय आहे? एवढे तर पुस्तक आहे, पण नाही, तुम्ही साधूंकडे गेले पाहिजे, साधूंचा सहवास केला पाहिजे, त्यांचा संग केला पाहिजे. म्हणजे ते जे सांगतील ते ऐकलं पाहिजे. भगवान श्रीरामकृष्णांकडे रविवारी किती लोकांची गर्दी व्हायची. सगळे मोठमोठे विद्वान यायचे, दररोज तर यायचे, पण रविवारी तर खूप गर्दी व्हायची. म्हणजे हे सगळे लोक भगवान श्रीरामकृष्णांची वाणी ऐकायला यायचे, कारण त्यांचे शब्द एवढे प्रभावी होते की लोकांना ते ज्ञान पुस्तकं वाचूनसुद्धा मिळू शकत नव्हतं आणि मिळालं तरी कळू शकत नव्हतं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी सगळ्या त्याच गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये गोष्टी सांगून, उपमा देऊन लोकांना समजून दिल्या आणि त्यांना ते पटलं आणि म्हणून सगळी एवढी लोकांची गर्दी वाढू लागली. आणि ऐकल्यामुळेच, भगवान श्रीरामकृष्णांची वचनं ऐकल्यामुळेच कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ते पूर्णपणे बदलून गेले. मोठमोठे पंडितसुद्धा साधना करू लागले, तपस्या करू लागले. त्यांच्या मनामध्ये ईश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण झाली. तर इथे मनुष्य पंडित होतो. पंडित कुणाला म्हटलं आहे की ज्यानं ते ब्रह्म जाणून घेतलेलं आहे. ते श्रवणाद्वारे होते, ते ऐकल्यामुळे होते. म्हणून तर आपल्या वेदांतामध्ये म्हटलं आहे की पहिले श्रवण करा, श्रवण मग मनन करा, मग निधिध्यासन करा. हाच मार्ग सांगितलेला आहे की तुम्हाला ज्ञान संपादन करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कॉम्पिटंट व्यक्तीकडून ते ऐकलं पाहिजे. अनुभूती ज्याला आहे त्याच्याकडून ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे आणि मग मनन केलं पाहिजे, मनातल्या मनात चिंतन केलं पाहिजे आणि मग त्यावर ध्यान केलं पाहिजे. मग आपल्याला आपलं खरं स्वरूप कळून येईल. म्हणून दुसरा प्रश्न आहे की मनुष्य कशामुळे विद्वान होतो? तर श्रवणामुळे मनुष्य विद्वान होऊ शकतो. त्याला काहीही शिक्षण नसेल, पण त्यानं जर हे सगळं ऐकलं तर त्याला ते समजेल. लाटू महाराज अशिक्षित होते, पण भगवान श्रीरामकृष्णांच्या संगतीत राहून राहून त्यांना सगळं ज्ञान मिळालं. शेवटी त्यांना अनुभूती पण आली. म्हणजे हे सगळं कशामुळे होतं? श्रवणामुळे आणि महापुरुषांचा संग केल्यामुळे, सज्जन संग केल्यामुळे हे सगळं प्राप्त होतं, असं इथे सांगितलेलं आहे युधिष्ठिरांनी. तिसरा प्रश्न आहे, केन स्वित विंदते महत्. केन स्वित विंदते महत्. मोठेपणा कशामुळे मिळतो? म्हणजे मनुष्य मोठा कसा होतो? तर उत्तर आहे तपसा, तपाने, परिश्रमाने. म्हणजे इथे बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की मनुष्य महान कसा होतो. आता मनुष्य महान होतो तपस्या केल्यामुळे. तपस्या न करता कोणीही महान होत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये असो कठोर परिश्रम करावे लागतात. कोणतीच गोष्ट आपोआप प्राप्त होत नाही.
लोकांना वाटते की सगळं काही त्याला आपोआप मिळालेलं आहे. कुणालाच काहीही आपोआप मिळत नाही. तपस्या म्हणजेच कठोर प्रयत्न, कठोर साधना. तुम्हाला ईश्वरलाभ करून घ्यायचा आहे तरी तपस्या केली पाहिजे. तुम्हाला भौतिक गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे तरी तपस्या केली पाहिजे. एक वैज्ञानिक व्हायचं असेल तर किती तपस्या करावी लागते, किती अभ्यास करावा लागतो, लॅबॉरेटरीमध्ये किती प्रयोग करावे लागतात. आणि सहज काही कोणी महान होत नाही. जे लोक महान झाले, मग लता मंगेशकर असो की भीमसेन जोशी असो की अब्दुल कलाम असो, हे लोक महान झाले, त्यांनी तपस्या केली, त्यांनी परिश्रम केले. ते काही आपोआप महान झाले नाही. आपोआप महान कोणीही होत नाही. आशामध्ये पडून आहे आणि मी महान होईल म्हटलं होत नाही. तर मनुष्य महान कशामुळे होतो? तो मेहनतीमुळे होतो, तो तपस्येमुळे होतो, कठोर परिश्रम केल्यामुळे होतो. आपोआप काही कोणीही महान होत नाही. ते एका शब्दामध्ये उत्तर सांगितलं आहे, तपसा. जे तपस्या केलीच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करून घ्यायची असेल तर आळसामध्ये पडून राहून तुम्ही काहीच प्राप्त करून घेऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीच्या प्राप्त करण्यासाठी तपस्येची गरज आहे. आणि जर आपण तपस्या केली, कठोर परिश्रम केले, सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण महान झाल्याशिवाय राहत नाही. तिथे मर्यादाच नाही. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे तुम्ही महान व्हाल. आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा भगवंत पण आपल्याला मदत करतो. गॉड हेल्प्स देम दोज हू हेल्प देमसेल्फ. जे स्वतः प्रयत्न करतात त्यांनाच भगवंत मदत करतो. तुमचे प्रयत्न बघून भगवंत तुम्हाला मदत करेल. भगवंताची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुमची तपस्या बघून तो प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये यश देईल. पण आपोआप मला भगवंताची कृपा मिळाली पाहिजे, काहीही न करता, असं कधीही झालेलं नाही. केल्याशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. प्रयत्न करावेच लागते. मग तुम्हाला कोणतंही काम करायचं असो, जर तुम्हाला महान व्हायचं असेल जगामध्ये, साधारण जीवन जगायचं असेल तर काय होऊन जाते. पण जर तुम्हाला काहीतरी महान व्हायचं असेल, उच्च व्हायचं असेल, त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस झटावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. तेव्हा कुठे तुम्ही ज्या जगामध्ये महान होऊ शकाल. आणि ते जीवनामध्ये ध्येय पण पाहिजे की मला जीवनामध्ये महान व्हायचं आहे. जर ह्या थेट ठरवलं की मला महान व्हायचं आहे, मग त्या प्रकारे आपल्या डोळ्यासमोर आदर्श पण पाहिजे. महान पुरुषांचे आदर्श पाहिजे, त्यांचं आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण त्या क्षेत्रामध्ये महान होऊ शकतो. पण नुसतं महान होऊन उपयोग नाही, त्यासोबत आपलं चारित्र्य पण चांगलं पाहिजे. नाहीतर लोक महान होतात, जे नुसता पैसा कमावणं म्हणजे काय महान होणं नाही, तर कीर्ती कमावणं म्हणजे महान होणं आहे. जगामध्ये मनुष्याला कीर्ती मिळाली पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे काहीतरी नाव सोडून द्या या जगामध्ये, हे काहीतरी नाव सोडून जा, काहीतरी तुम्ही इथे मार्क ठेवून जा, त्याला म्हटलं आहे महान होणं. खूप श्रीमंत होणं म्हणजे काय महान होणं नाही. तर इथे होऊ शकतं. आपण जर आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगलो, कठोर परिश्रम केले, तर जीवनामध्ये नक्कीच आपण महान होऊ. पण आपल्याला स्वार्थीपणा सोडावा लागेल, तर आपण जगामध्ये महान होऊ. त्याला महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, महाआत्मा, महान आत्मा. तर आपणसुद्धा होऊ शकतो प्रयत्न केल्यामुळे. हेच इथे युधिष्ठिर सांगतात की केन स्वित विंदते महत्. मोठेपणा कशामुळे मिळतो? उत्तर तपसा. तपाने, परिश्रमाने मनुष्य महान होतो. तर हे 3 प्रश्नांचे त्याचे उत्तर आपण आज बघितलेले आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. पुढच्या वेळेस पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू. तेव्हा आज आपण इथेच आपल्या वाणीला विराम देऊ. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।